प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, फायटो हार्मोन किंवा त्याला काय म्हणतात तर प्लांट हार्मोन म्हणतात. प्लांट ग्रोथ मध्ये बघा रेग्युलेटर, त्यामध्ये हार्मोन वापरले जाते रेग्युलेटिंग सिस्टीमसाठी. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर त्याला पीजीआर म्हटलं जाते. स्मॉल क्वांटिटी मध्ये सिंपल मॉलिक्युल असते ती रेग्युलेट करायचं काम करते प्लांट मध्ये. त्यामध्ये बेस्ड ऑन द फंक्शन वर काय याचे दोन प्रकार पडलेले असतात. त्या दोन प्रकारामध्ये पहिला प्रकार जे आहे त्यामध्ये काय म्हणतात प्लांट ग्रोथ प्रोमोटर म्हणतात. त्यामध्ये कोणते आणि कायसाठी त्याचा उपयोग केला जाते. दुसऱ्या आहेत ती प्लांट ग्रोथ इनहिबिटर असते, त्याचा काय उपयोग केला जाते तर फॉर्मिंग प्रमोटिंग ऍक्टिव्हिटी, प्रमोटिंग ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटी जसे की सेल डिव्हिजन, एनलार्जमेंट, ट्रॉपिक ग्रोथ, पुन्हा पॅटर्न फॉर्मेशन, फ्लॉवरिंग, फ्रुटिंग, सीडिंग यासाठी कोणते कोणते वापरले जाते. ऑक्सिन वापरला जाते एक. दुसरा जिबरलिन. तिसरा काय असते सायटोकायनिन, जी कसं सीएजीने कॅगने ध्यान ठेवायचं, जी की सायटोकायनिन, ऑक्सिन आणि जे लास्टचं जिबरलिन हे असते. आणि प्लांट ग्रोथ मीन फॉर्मिंग इनहिबिटिंग ऍक्टिव्हिटीज लाईक द डॉर्मन्सी म्हणजे रेस्टिक करणं, ग्रोथ ऍब्सिशन म्हणजे पण रेस्टिक करणं, रिस्पॉन्ड टू वॉर्मथ अँड स्ट्रेस रिस्पॉन्ड करणं, बायोटिक किंवा एबायोटिक ओरिजिन असते असणाऱ्या स्ट्रेसला इनहिबिट करणं. ऍब्सिसिक ऍसिड आणि इथायलिन हे काय आहेत. इथायलिन दोन्ही पण काम करू शकते. त्यांचं प्लांट प्रोमोटर आणि दुसरा असतंय की इथिलीन. बघा दिले इथायलिन आयदर फिट इन द ग्रुप्स बट लार्जली ग्रोथ इनहिबिटर म्हणून त्याला काय केलं जाते, जास्त करून ग्रोथ इनहिबिटर मध्ये ठेवलं जाते. त्यामध्ये ऑक्सिन, आता ऑक्सिन जो होता पहिला ऑक्सिन ती कसा डिस्कवर केला जातोय, डिस्कवर केला गेला नाही. चार्लस डार्विन माहिती आपल्याला कुठं असतं. चार्लस डार्विन आपण बघितलेलं असते इकॉलॉजी मध्ये. फ्रान्सिस डार्विन ही सन आहे ती, चार्लस डार्विनचा फ्रान्सिस डार्विन सन आहे. ऑब्झर्व्ड कोलेप्टाइल ऑफ द कॅनरी ग्रास, महत्वाचं आहे. रिस्पॉन्ड टू द युनिलॅटरल इल्युमिनेशन ऑफ द ग्रोविंग टुवर्ड्स द लाईट सोर्स, त्याला काय म्हणतात फोटोट्रॉपिझम म्हणतात. जी टिप होती त्याची कोलेप्टाइलची कॅनरी ग्रासच्या, ती काय करायची टुवर्ड्स द सन किंवा सनलाइट कडे काय करायची ग्रो करायची, त्याला म्हणजे फोटोट्रॉपिझम. इट वॉज कन्क्लूड दॅट द टिप ऑफ द कोलेप्टाइल कॉज द बेंडिंग द एंटायर कोलेप्टाइल, बेंडिंग करण्यासाठी ती मदत करते किंवा कॉज करते ती. त्यानंतर आला एफडब्ल्यू वेंट, त्यांनी काय आयसोलेटेड ऑक्सिन फ्रॉम टिप ऑफ द कोलेप्टाइल ओट्सच्या सीडलिंग पासून. कन्फ्युजन होऊ शकते की कॅनरी ग्रासच्या सीडलिंग पासून, कॅनरी ग्रास पासून ऑक्सिन ऑप्टेन झालाय का आणि ओट का ओट पासून, तर ओट पासून ऑक्सिन डिस्कवर झालेला आहे. ती केला होता कुणी, चार्लस डार्विनने केला नव्हता. फक्त त्यांनी काय केलं तर कॉज कशाचा होतंय, काय व्हायला लागले ती फक्त त्यांनी शोध लावलेला. आणि एफडब्ल्यू वेंटने काय केलं, ऑक्सिन डिस्कवर केला. ऑक्सिन फर्स्ट आयसोलेटेड तर ह्याच्या कोलेप्टाइल ओट सिलिंग पासून केलता, पण फर्स्ट कोणापासून आयसोलेटेड केलता ह्युमन युरिन पासून. Auxin is the produced by the growing apices of the stem root apical meristem पासून, where the migrate to region of their action कडे काय करते migrate होते. Experiment to demonstrate the tip of the coleptile source of the auxin. हे बघा आता इकडून काय करायला लागले, लाईट इकडून यायला लागली म्हणजे काय व्हायला लागलं, बेंड व्हायला लागला. जसं जसं लाईट यायला लागली तसं तसं काय करायला बेंड व्हायला लागला. ही काय अपायकल मेरिस्टम आहे तिथं. ऑक्सिन बघा आता टाइप ऑफ ऑक्सिन कल्चर, नॅचरल एक्झाम्पल काय आता इंडॉल ऍसिटिक ऍसिड IAA, इंडॉल ब्युटरिक ऍसिड IBA. दे आर आयसोलेटेड फ्रॉम द प्लांट म्हणून त्याला काय म्हणतात नॅचरल म्हणतात. आणि सिंथेटिक कोणते येतात आता NaA, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड आणि 2,4-D म्हणजे काय 2,4 डायक्लोरोफेनॉक्सी ऍसिटिक ऍसिड ह्याचं आहे. आता इंडॉल ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर ही विचारत नाही तेवढं एनसीईआरटी मध्ये नाही. इंडोल ब्युटरिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर 2,4 डायक्लोरोफेनो ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. तर ही खाल्ले दोन जे आहेत ती काय आहेत सिंथेटिक आहेत आणि वरले दोन जे आहेत ती काय आहेत म्हणजे आपल्याला जनरल नेचरमध्ये फाउंड केलेले जातात. ही त्या बेंडिंगचा फिनॉमेना दाखवला फोटोट्रॉपिझमचा. त्यानंतर ऑक्सिन काय करते, आता फंक्शन काय आहेत ऑक्सिनचे, इनिशिएटेड रूटिंग इनिशिएट करणे, स्टेम कटिंग प्लांट प्रोपेगेशन मध्ये, प्रोमोट द फ्लॉवरिंग, पायनॅपल मध्ये फ्लॉवरिंग प्रोमोट करायचं काम महत्वाचं आहे. टू प्रिव्हेंट द फ्रूट अँड लिप ड्रॉप, अर्ली स्टेज मध्ये प्रिव्हेंट करायचं, लिप ड्रॉप होऊन द्यायचे नाहीत लवकर. प्रोमोट द ऍब्सिशन इन ओल्डर लिव्ह मध्ये ऍब्सिशन करणे, हे लिव्ह आणि फ्रूट मध्ये ऍब्सिशन करण्याचं काम
तिचं महत्वाचं काम आहे. काय करता ही दुसरं आणि काम, इंड्यूस पार्थिनोकार्पी म्हणजे इन टोमॅटो पार्थिनोकार्पी काय असते, विदाउट फर्टिलायझेशन टोमॅटो डेव्हलप करणे. दे आर युज्ड इन द हर्बिसाइड 2,4-D इज युज्ड अँड किल डायकॉटवीड करण्यासाठी, मोनोकॉट वीड नाही. इट डज नॉट अफेक्ट द मोनोकॉट प्लांटला अफेक्ट करत नाहीत. म्हणजे काय केलं जातं ह्यासाठी ना, मी गार्डनर मध्ये काय असते, ग्रासेस मोनोकॉट आहे, तिथे काय केलं जातं, ह्याचा यूज केला जाते. काय मध्ये प्रिपेअर वीड फ्रॉम द लॉन्स, काय केलं जाते, लॉन्स प्रिपेअर करण्यासाठी हॉटेल्स मध्ये. त्याच्यामध्ये कंट्रोल द झायलम डिप्रेशिएशन आणि हेल्प इन द सेल डिव्हिजन. झायलम डिप्रेशिएशन कंट्रोल करते सेल डिव्हिजन. आता कट ऑफ टिप कट ऑफ करणं, ऑक्सिजन ऍट द टॉप. तर काय लागलं, बेंडिंगचा फिनॉमिना, डू नथिंग, काहीच होत नाही तिथं. ऍड ऑक्सिजन ऍट द बेसला ऑक्सिजन ऍड केल्यानंतर ही अशी ग्रोथ तिथं शो केली जाते. रिमूव्ह सीड रिमूव्ह केल्याने नो ऍडिशन, आणि ऍडिशन केल्यावर काय लागलं, कलरफुल व्हायला लागले ती. त्यानंतर प्लांट ग्रोथ हार्मोन मध्ये ऑक्सिजनचं दुसरं काय, इन हायर प्लांट ग्रोईंग अपायकल बर्ड्स इनिबिट द ग्रोथ ऑफ द लॅटरल किंवा ॲक्झिलरी बर्डची काय करते, ग्रोथ होऊन देत नाही. त्याला काय म्हणतात, अपायकल डॉमिनन्स, म्हणजे अपायकलची ग्रोथ होऊन देते. रिमूव्हल ऑफ द शूट इज काय म्हणते त्याला, डिकॅपिटेशन, म्हणजे तर रिझल्ट इन द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्डची ग्रोथ करण्यासाठी ती केलं जाते. इज अप्लाइड इन द टी प्लांटेशन आणि हेज मेकिंग मध्ये केलं, अप्लाय केलं जाते. ऑक्सिन आता ॲक्झिलरी बर्ड काय करते, डॉमिनेट करते. डिकॅपिटेशन केल्यानंतर काय व्हायला, कधी ऑक्सिजन डॉमिनेट करायला लागलाय, पण इथं काय व्हायला लागलंय, इथला वरला पार्ट काढून टाकला तर काय व्हायला लागलं, डिकॅपिटेशन म्हणते त्याला. तर काय व्हायला लागलं, आउटर ग्रोथ ऑफ द सायटोकायनिन तिथं सेल डिव्हिजन साठी वापरला जाते. त्यानंतर अपायकल डोमिनस मध्ये लॅटरल बर्ड काय करतात ही दाखवले तिथं, आणि अपायकल बर्ड रिमूव्ह केल्यानंतर काय केलं, लॅटरल ब्रांचेस बघा. आता हीच लॅटरल ब्रांच पुन्हा कशा अशा पसरलेल्या आहेत तिथं, त्यामुळे ही इनहिबिट करते लॅटरल ग्रोथ. त्यानंतर दुसरा हार्मोन आहे जिबरलिन यामधला दुसरा हार्मोन आहे. तर ऍसिडिक पीजीआर आहे, काय ऍसिडिक नेचर आहे पीजीआरचं, प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचं ऍसिडिक नेचर आहे. ही काय केलं जातं, ही कोरोसावा इज ट्रीटेड स्टराइल फिल्ट्रेट ऑफ द जिबर्लिया फ्युजिकुरोई फंगस आहे ही एक टाइपची. इज कॉल्ड बेकेन डिसीज ऑफ द किंवा बेकिंग डिसीज किंवा फुलिश सीडलिंग, कोणामध्ये, राईस मध्ये. हेल्दी राईस सीडलिंग to healthy lysine as a result of the show the symptom of the Beckin disease, later active substance were identified. त्याला काय म्हणतात, ह्याच्या पंगामुळे ऍक्टिव्ह सबस्टन्स तिथं ग्रोथ झाली, त्याला काय म्हणतात, जिबरलिक ऍसिड इथं काय म्हणतात म्हटलं जातं त्याला, किंवा ती ऑप्टेन झालं. देअर आर द मोर दॅन 100 ऑफ द जिबरलिन्स, GA1, GA2, GA3 इन फंगाय हायर प्लांट मध्ये ती ऑप्टेन झाले जाते. जिबरलिक ऍसिड इज द GA3 or the terpenes derivative is the first discovered and most intensively studied gibberellin. Beckin infection of the feed showing the elongation and the stunting of the right. आता ही ग्रोथ झाली त्याच्यामुळे जिबरलिन मुळे, आणि काय त्यांची ग्रोथ रेस्ट्रिक्टेड राहिली काय मध्ये, राईस मध्ये. जिबरलिन कायसाठी वापरला जातं, आता बघा फंक्शन काय, दे कॉज इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द ऍक्सिस, इन्क्रीज करणे. यूज्ड इन द इन्क्रीज लेंथ ऑफ द ग्रेप स्टॉक इथं दाखवल्याप्रमाणे, आणि इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह द शेप ऑफ द फ्रूटचा शेप मेंटेन करण्यासाठी काय करते, जिबरलिन वापरला जाते. डिले सेनेसन्स, जी ग्रोथ पिरियड डिले करण्यासाठी, ग्रोथ पिरियड नाही, सिनेसेन्स म्हणजे बुढापा डिले करण्यासाठी काय केलं जाते, ज्याचा वापर केला जाते. फ्रूट कॅन बी लेफ्ट ऑन द ट्री एक्सटेंड मार्केट पिरियड काय बरेच लवकर येत नाही, किंवा मार्केटमध्ये जर फ्रूट विकायला झाले असेल तर ह्याचा मार्केटमध्ये जवळचा भाव येत नाही फ्रूटला, तवरचा तिथं त्या फ्रूटला फ्रेश ठेवण्याचं काम ट्रीवरच ह्याचं काम असते. GA3 इज यूज्ड इन स्पीडिंग ऑफ द माल्टिंग प्रोसेस इन बेवरेज इंडस्ट्री. आता आपण बघितलेलं असते बेवरेज बघण्यासाठी, किंवा दारू, विस्की, ब्रँडी, रम ह्यांच्या फर्मेंटेशन मध्ये वापरला गेला ह्याला. त्यानंतर फंक्शन आणि त्याचे शुगर केन स्टोअर शुगर इन्स्टंट स्प्रे इन द शुगर केन वर स्प्रे केलं तर जिबरलिन इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द स्टेम इन्क्रीज करते.
इन्क्रीज करते द यील्ड ॲज अ 20 टन पर एकर इन्क्रीज करायला मदत करते. स्प्रेइंग जुवेनाइल कोनिफरवर विथ GAS हॅस्टन मॅच्युरिटी पिरियड हॅस्टन करण्यासाठी मदत करते. इट लीड्स टू द अर्ली सीड प्रोडक्शन करते. त्यानंतर बोल्टिंग इंटरनोड इलॉंगेशन जस्ट प्रायर टू द फ्लावरिंग, याला काय म्हणजे बोल्टिंग इन द बीट कॅबेज आणि मेनी फ्रॉम विथ द रोजेट हॅबिट ही करण्याचं काम करते. ही इथं दाखवलंय कॅबेजचं दाखवलंय. त्यानंतर सायटोकायनिन तिसरा हार्मोन आहे एफ स्कूग. एफ स्कूगने पहिला कोण होता FW वेन, दुसरा काय इकोरोसावा आणि तिसरा काय एफ स्कूग. स्कोवर्कर आणि एफ स्कूगने काय केलं द ऑब्जेक्ट फ्रॉम द इंटरनोडल सेगमेंट ऑफ द टोबॅको स्टेम. आता टोबॅको स्टेम मध्ये बघितलं यांनी कॅलस असते जी की मास ऑफ अनडिफरेंशिएट सेल टिश्यू कल्चर मध्ये पण आपण बघत असतो. Proliferated only in the nutritious medium was supplemented with the extravascular tissue. ईस्ट एक्सट्रॅक्ट आणि कोकोनट मिल्क ही तर काय केलं ते ऑर्डर DNA तर वापरलं जाते. स्कूग अँड मिलरने काय केलं लेटर आयडेंटिफाईड द क्रिस्टलाइट ऍक्टिव्ह सबस्टन्स टर्म ॲज द कायनेटिक म्हटलं जाते त्याला. सायटोकायनेटिक वेअर डिस्कवर्ड बाय द कायनेटिक NG फुरफुलामाइन प्युरिन किंवा ॲडेनाइन डेरिव्हेटिव्ह ॲडेनाइन बेस आहे आपल्याला बेस पेअर DNA मधली. फॉर्म द ऑटोक्लेवेटेड हेअरिंग ऑफ द स्पर्म. ऑटोक्लेविंग ऑफ द हेअरिंग स्पर्म इथं सायटोकायनिन मध्ये असते. कायनेटिक डज नॉट ऑकर नॅचरल नसते प्लांट मध्ये. कायनेटिक स्ट्रक्चर ट्रान्सजिएटिन देखील येतं. त्यानंतर सायटोकायनिन मध्ये जिएटिन काय केलं असते कॉर्न केरल आणि कोकोनट मिल्क इज द नॅचरल सबस्टन्स विथ द सायटोकायनिन लाईक ऍक्टिव्हिटी असते त्यामध्ये. There are some synthetic compound which cell division promoting activity असते. Natural cytokinin are synthesized in the region of the rapid cell division Rutapaceous, Sutapaceous आणि young fruit मध्ये काय केलं जाते जास्त प्रमाणात म्हणजे सापडलं जाते. त्यानंतर they play role in the cytokinesis helping the produce the new leaves, chloroplast in leaves, lateral shoot growth करणे, adventitious shoot formation करणे, help in overcome apical dominance, promote the nutrient mobilization which help in the delay in the leaf senescence delay करण्याचं ह्याचं पण काम असते जे की जिबरलिनचं बी काम होतं. त्यानंतर अपायकल डॉमिनन्स जे दाखवले लॅटरल बर्ड इथं अपायकल रिमूव्ह केल्यानंतर ह्याचं काय करणं सेल डिव्हिजन करणं ह्याचंच काम असते. त्यानंतर इथिलीन हिचा फॉर्म्युला काय C2H4 ही एक प्रकारचं काय अल्काइन आहे YNE. अल्काइन आहे इन दाखला CnH2n आहे त्याचा फॉर्म्युला. ती काय करते cousins confirm that release of the volatile substance ripened orange that has turned ripening of the stored bananas करते and the later substances were identified is ethylene. बनानाचं काय करते ripening करणे. ethylene is the most simple gaseous PGR gaseous is synthesized in the large amount of the tissue मध्ये undergoing senescence and ripening fruit मध्ये याचं काय केलं तर ह्या असल्या कच्च्या केळीला काय करते पिकवते आणि मँगो बऱ्याच काय केलं तर स्प्रे केला जाते. इथिलीनचा फॉर्म्युला C2H4 फंक्शन काय इन्फ्लुएन्स द हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ द सीडलिंग, स्वेलिंग ऑफ ॲक्सिस, अपायकल हुक फॉर्मेशन, डायकॉट सीडलिंग करणे त्याचं काय महत्त्वाचे काम आहेत. प्रोमोट द सेनेसेन्स प्रोमोट करते, ॲब्सिशन ऑफ द प्लांट ऑर्गन आणि स्पेशली लीव्ज आणि फ्लॉवरचे ॲब्सिशन करते. प्रोमोट द फ्रूट रायपनिंग प्रोमोट करते. इनहान्स द रेस्पिरेशन रेट ड्युरिंग द रायपनिंग फ्रूट रायपनिंग दिस कॉल्ड ॲज द रेस्पिरेटरी क्लायमॅटिक महत्त्वाचे. इट ब्रेक द सीड अँड द बर्ड डॉर्मेन्सी ब्रेक करते. इनिशिएट द जर्मिनेशन ऑफ द पीनट सीड महत्वाचे पीनट सीडचं जर्मिनेशन इनिशिएट करण्याचं काम करते इथिलीन. स्प्राउटिंग इन द पोटॅटो ट्यूबर्स महत्वाचं आहे. तरी काय दिले बर्ड दिले पेट्युअल ॲब्सिशन लेअर दिलाय. कॉटिलिडॉन हुक फॉर्मेशन करणे हे सगळ्याचं दिलंय काम. काय केलं स्प्राउटिंग ऑफ द टोबॅटो ट्यूबर्स इथिलीन बनाना रॅपिंग साठी. इथिलीन बघा आता फंक्शन प्रोमोट द रॅपिड इंटरनोड पेट्युअल इलॉंगेशन डीप वॉटर राईस प्लांट मध्ये हेल्प इन द
लिव्ह अप्पर पार्ट ऑफ द शूट रिमेन अबव द वॉटर, म्हणजे प्लांटला काय करते पाण्याच्या वर ठेवण्याचं काम हेच असते. द प्रमोट द रूट ग्रोथ अँड द रूट हेअर फॉर्मेशन, इन्क्रीज इन द ॲब्झॉर्प्शन सरपंच करणं, यूज टू इनिशिएट द फ्लॉवरिंग इन द सिंक्रोनाइज फ्रूट इन द सेट ऑफ द पायनॅपल मध्ये फ्लॉवरिंग काय करते इनिशिएट करणं. आणि ऑक्सिन काय, ऑक्सिनचं दुसरं काम होतं फ्लॉवरिंग करणं, कोणाचं काम होतं ऑक्सिनचं, आणि इनिशिएट करणं कोणाचं काम आहे इथिलिनचं. इंडिव्हिज्युअल फ्लॉवरिंग इन मँगो मध्ये पण फ्लॉवरिंग इन्क्रीज करण्याचं कोणाचं काम आहे इथिलिनचं. इट वाईडली युज्ड इन द ऍग्रिकल्चर मध्ये यूज केलं जाते वाईडली. हे पायनॅपल दाखवला इथं, मँगो पाण्याच्या मधल्या प्लांटला वर ठेवण्याचं काम आहे. इथिलिन द मोस्ट वाईडली युज्ड सोर्स ऑफ इथिलिन इज द इथेपॉन आहे. Ethepone is the aqueous solution of the readily absorbed and transported within the plant and the release ethylene slowly. Ethepone has turned fruit ripening and the tomatoes, apple and accelerate काय करते absorption in flower, fruit and thinning of the cotton, cherry and walnuts thin करते. Promote the female flower in the cucumber मध्ये they increase in the yield, cucumber ची yield महत्वाची increase करण्याचं काम करते. त्यानंतर लास्ट abscisic acid. During the mid 1960 it was the reported that 3 kind of the inhibitor B inhibits abscissine 2 and the dormin. They are chemically identical, now known as the abscisic acid म्हणून त्यांना काय केलं जाते तिघाला पण ओळखलं जाते. AB is the derivative of the carotenoids derivative, regulate the abscission in dormancy, regulate करण्याचं काम आहे. फंक्शन काय acts as the inhibitor in the plant growth and metabolism मध्ये, inhibit the seed germination, stimulate the closure of the stomata in epidermis, increase in the tolerance of the plant various kind of stress, जसे therefore it is called as the stress hormone म्हटलं जाते. It has an important role in the seed development, maturation, dormancy करणे हे महत्त्वाचं काम आहे. Seed dormancy ABA help in the withstand desiccation, other factor unfavorable for the growth साठी काय शी ऑप्टेन केलं जाते. ग्रोथ गॉड सेल आहे ती क्लोरोप्लास्ट असते गॉड सेल मध्ये, सेल वॉल, स्टोमेटा, इनर वॉल ही क्लोज करण्याचं काम कोणाचं असते श्रंकन स्टोमेटा करणं. ही श्रंकन स्टोमेटा आहे जी की जिम्नोस्पर्म मध्ये पण असते, ती काम करणं हे असते. Interaction with PGR. PGR are the player individually and synergistic role. Such role are the complementary and antagonist असतात. PGR interact with the dormancy of the seed, bud abscission, flowering and senescence, vernalization, apical dominance, seed germination, plant movement मध्ये PGR चा महत्त्वाचा रोल आहे. In most of the cases ABA act as the antagonist to the GAC. तर मध्ये हे सगळे प्लांट ग्रोथ हार्मोन दाखवले. ऑक्सिन असते इथं, GACK महत्त्वाचे प्लांट हार्मोन आहेत जे की ऑप्टेन केले जाते. फ्लॉवर मध्ये जिबरेलिक ऍसिड आणि फ्लॉवरिंग करण्यासाठी ABA महत्त्वाचं आहे. ही सगळे काय होते फ्लॉवरिंग जसे म्हणजे की PGR जे वापरले जातात प्लांट ग्रोथ हार्मोन मध्ये, जी प्लांटच्या ग्रोथसाठी वापरले जातात PGR.